मी जातो कांद्याचा प्लॉट केलेला आहे तो 7 ते 8 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि हे पंचगंगा एक्सपोर्ट हे व्हरायटी आहे, पावसाळी व्हरायटी आहे। तर जो मी कांदा लावलेला आहे त्याची लागण ही आम्ही घरच्या घरीच केलेली आहे। आमच्या फॅमिली, माझे मिसेस, माझा मुलगा आणि आम्ही तिघ चौघांनीच याची लागण पण केलेली आहे। खाली सरीमध्ये जर पाणी भरपूर असेल तर ते कांदा सडून जातो। मी त्याच्यामुळे बेडवरती लावलाय। पाऊस जास्त आला तरी माझा कांदा पिकू शकतो सहज आणि ह्याला चांगला रेट भेटतोय आणि सर्वात कमी खर्च असणारा हे कांदा पीक आहे। नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्ञानेश्वर आत्माराम हिप्परकर। माझी हरावड येथे शेती आहे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी जातो कांद्याचा प्लॉट केलेला आहे तो 7 ते 8 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि हे पंचगंगा एक्सपोर्ट हे व्हरायटी आहे, हे पावसाळी व्हरायटी आहे। आणि मी 5 फुटाचा बेड सोडलेला आहे। मी 7 ते 8 गुंठ्यावरती शेती करतोय। कुठलाही भाजीपाला असू दे, कुठलंही पीक असू दे, कारण मी 7-8 गुंठे करण्याचं एकच कारण आहे की हा माल मी सहज मी आपल्या आठवडे बाजारमध्ये मी घेऊन हा विकू शकतो। त्याच्यामुळे मी हा थोडा माल करतोय। आता जो मी कांदा लावलेला आहे त्याची लागण ही आम्ही घरच्या घरीच केलेली आहे। आमच्या फॅमिली, माझे मिसेस, माझा मुलगा आणि आम्ही तिघ चौघांनीच याची लागण पण केलेली आहे। आता मला या 7 ते 8 गुंठ्यामध्ये 40 ते 50 पोती कांदा निघतो। म्हणजे याचा अर्थ की 30 ते 25 क्विंटल कांदा निघतो 7 ते 8 गुंठ्यामध्ये। हे बेडवरती केल्यामुळं ॲव्हरेज चांगला भेटतो आणि ह्याची विक्री चांगली होते। आता सध्या यावर्षी पावसाचं वातावरण भरपूर असल्यामुळे यावर्षी कांद्याचं जरा तुटवडा होण्याची शक्यता आहे, पण मी त्या पद्धतीने मी बेडवरती केलेला आहे। जास्त पाऊस झाला तरी पण म्हणजे पाणी निचरा होतो। खाली सरीमध्ये जर पाणी भरपूर असेल तर ते कांदा सडून जातो। मी त्याच्यामुळे बेडवरती लावलाय। पाऊस जास्त आला तरी माझा कांदा पिकू शकतो सहज आणि ह्याला चांगला रेट भेटतोय आणि सर्वात कमी खर्च असणारा हे कांदा पीक आहे। 3.5 महिन्यामध्ये पीक निघतं आणि 7 ते 8 गुंठ्यामध्ये 50 ते 60 हजार रुपये आरामशीर मिळू शकतात 3-3.5 महिन्यामध्ये। आणि हे सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू शकतो की तुम्ही ही कांदा लावत असताना बेडवरती कांदा केल्याने चांगलं उत्पन्न येतं आणि कांदा आपला सडत नाहीये। कांदा जास्त दिवस टिकला जातो, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा तोटा होत नाही। सर्व शेतकऱ्यांना एक सांगू शकतो की तुम्ही ही बेडवर कांदा लावून अशा पद्धतीने लागण करू शकता।